मला समाधीची सेवा करायची. घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. नाही 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 या लबाड आहे सगळ्या. हा काही माणसं म्हणते मी पंकज स्वामीची सेवा केली. पागल आहे तू. तू पोचलं तुला पंकज स्वामीने तुला भाकरी घातल्या. तो सेवा नाही केली. तू त्यांच्या नावावर मोठा झाला. या जगात सेवा बिवा करायला कोणाला ऊत आला नाही. या जगात दोघांनीच आतापर्यंत जगासाठी केलंय. एक आई वडील आणि दोन संत दोघांचेच हाल झाले. आईनं फुकट दूध पाडलं. तिची रवानगी वृद्धाश्रमात झाली. बापानं बांध करून वाढवली. पोरानं टेप लावून ऐकली. बापानं पाणी मारून कापू शिकला. पोरानं पाणी टाकून पिऊन कापू शिकला. स्वतःच्या आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. स्वतःच्या संसाराची राख केली तेव्हा गाथा तयार झाला. लोकांनी तो गाथा घरात सुद्धा ठेवला नाही. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. संत त्यासाठीच आले. तुकाराम महाराजांनी धर्माचं तत्व पाळायला माणसालाच का सांगावं. व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट. त्याच्या पाठीमागे कारण काय. इज अँड एव्हरीथिंग हॅज अ रिझन. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. पहिलं वाक्य आहे गाथ्यातील अभंग आहे. कडवे 4 आहेत. दुसरा मुद्दा जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. मग तुकाराम महाराज हे तत्व पाळायला माणसालाच का सांगतात त्याचं उत्तर आणि अभंगात सुरायचं. माणसालाच का सांगायचं उत्तर. पहिलं जग शून्य होतं. टाळकरी बिळकरी इनेकरी विनेकरी चोपदार विपदार महाराज बिराज सावध बसायचं आणि उत्तर द्यायचं. दिंड्या बिंड्या काढणारे एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे मोकार दिंड्यावर चालवणारे गायकवाद शाळेने सावध राहायचं आणि उत्तर द्यायचं. पहिलं जग शून्य होतं. मान्य आहे का बा. हा म्हणा नाही म्हणा. पहिलं जग शून्य होतं. हा म्हणा नाही म्हणा. हो उत्तर. पहिले कोटेत नव्हते खाई. चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्यच होते पायी. कानोबा तेरे तेरे ते. फायनल वर का. पहिलं जग शून्य होतं. म्हणजे जगात मूळ ब्रह्म किती. एक. ब्रह्म किती. एक. त्या ब्रह्म तयार झालं. जगत तयार करताना देवाने सगळे तयार केले. काय काय केलं. यदी जारस स्वेदस अंडस उद्भिष. किती झाल्या खाणी. आजारी एक तुम्ही 4. मग बोलत जायचे कीर्तनाला. 4 झाल्या खाणी आणि 84 लक्ष झाल्या योनी. आता यांनी खाणी ऐका. जारस स्वेदस अंडस उद्भिष जलचर भूचर खेचर उभयचर पस्तीवर्ग सस्तनवर्ग सरीसृप वर्ग पाण्यात राहणारे हवेत राहणारे सगळे प्राणी तयार केले. आणि देवाला एकट्याला कर्मना म्हणून जग निर्माण केलं. पण देवाने असं ठरवलं सगळे प्राणी तयार केले. पण भजन करणारा माळ घालणारा गल लावणारा जनता लुटणारा जनतेला लुटून खाणारा एकही प्राणी नाही. सगळे प्राणी वेगळेच आहेत. मग आता असा एक प्राणी तयार करायचा. नीट आहे का. असा एक प्राणी तयार करायचा का त्याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्त. आणि अशी बुद्धी द्यायची का त्यानं देव पाहिला नाही पाहिजे. तो देव झाला पाहिजे. त्यातले बंकट स्वामी. बंकट स्वामीने देव पाहिला नाही. देव पाहिला नाही. त्यांनी देव पाहिलाही नाही आणि लोकांना कंबर बांधून सांगितलाही नाही. बंकट स्वामीने देव पाहिलाही नाही. देव दाखवलाही नाही. स्वतः देवच झाले. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तृष्टवेल परस्पर घडेल प्रीतीजेत. पण तुम्ही काय करा. तुम्ही शरीरा न पिळावे. तुम्ही व्रत नियम न करावे. तुम्ही देवांतरा न भजावे. तुम्ही तीर्थासी ना जावे. तुम्ही स्वधर्माते यजावे. जेवढं घुसल डोक्यात तेवढं. आता आपण चला थोडं पुढं. देव पाहायचा नाही त्याला देव होता आला पाहिजे असं प्राणी तयार करायचा. कोण करायचा. तो ठरलं देवाचं. एकटं आपण जे तयार केलं जारच झालं उसळतं झालं अंड झालं सगळं झालं. मग आता माणूस तयार करायचा पण माणसाला आयुष्य द्यायचं कमी पण हाय क्वालिटी ऑफ नॉलेज बुद्धी फास्ट देऊन टाकायची. तो देव नाही झाला पाहिजे. तो देव झाला पाहिजे. त्यानं देव पाहिला नाही पाहिजे. तो देव झाला पाहिजे. मग त्याला आयुष्य द्यायचं 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले 50.
50 मध्ये 25 100 मध्ये 50 गेले झोपेत आणि 50 राहिले. 50 मध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटावर उठाणं पडण्यात. काय केलं म्या काय केलं? तो काय नाही केलं, तो काय नाही केलं, काय केलं म्या? सगळे लफडे तो एकट्यानंच केलं. करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. खाटावर पडलेला म्हातारा उतानं पडतं म्हणतं काय केलं म्या? ऐका अभंग महाराज मंडळी सगळं, काय केलं म्या? अरे मी तर वानात अपराधी कर्महीन मध्ये म्हणते बुद्धी तुझ्या ठेवले नाही कधी वाचे कृपा नाही माय बापा. अरे नाही ऐकले गायले हित झालेली लाज सांडली हित दाबडे पुराण बसले संत केली मत परनिंदा. करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंडकर चरण. नाही संत सेवा घडले दान पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय बहुत अधर्म पाव. न कळे हित नये बोलू आठवते. आप आपल्या घात करू शत्रू झालो मी दावे दारू. तो कृपेचा सागरू उतरी पार तुका म्हणे. फायनल काय केलं तो? बांध करून जमीन वाढवली. जेवढे उभे होते तेवढ्यांचे पैसे घेतले आणि मतदाना दिवशी गावाला निघून गेला. ती हाय काय केलं ना? करू नये तो केला बा. मग बालपण गेलं बालपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटानं उतानं पडण्यात. पुरावा त्याला गाठ्यात असा आहे: बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवतली चिंता. बस काहीच केलं नाही ना. मग आपण म्हातारच्याला बनवायचं कसं आणि त्याला काय काय द्यायचं ठरलं. आता माणूस तयार करायचा पण ठरलं. त्यासाठी 2 जण पाहिजे, स्त्री आणि पुरुष. तेही कसे करायचे बा? 80% माणसं म्हणतात बा मी चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. हे जवळ 99% लोकांचं हेच दुःख नाही. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. खलास म्हणजे ते नाव लिहायच्या लायकी देत नाही भजन्यांची. 50% कीर्तनकारांची पोरं 90 आणतात. माल सगळा खराब का आला? त्याचं उत्तर आहे बऱ्याच लोकांची तक्रार आहे. बरं मी तर बाप रामायण सांगतो आणि पोरा दुसऱ्या गावातून सीता घेऊन येतो. बरं बाप भागवत शिकायला गेला काशीला जख मारायला. काशीला जाणारे ध्यानात ठेवा वार करी बावळाटपणा करीत नका जाऊ. काशीचा असा नियम आहे गावात परत जिवंत यायचं नसतं. हे येडपाट काशीला गेलं मी दाव्याचं खात नाही कान पाड फोडीन. काशी तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? जगमार आहे काशीला गेला का तू? गेला का आला काशीला? गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. गेला बावळट नाही. आणि आमच्याकडे तो महाराज मंडळीचा धंदा झालाय. 5-50 लोक गोळा करो चलो काशी ट्रिपा. बरं आपल्याला नाही ले हाऊस या याडपटांना. यांना तर लय हाऊस. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चालली याडपटावानी काशीला. काय जायचं काशी? आमच्या महाराज लोकांचा धंदा झाला. दिवस निघत्या पैसे उरात्या. उरलेल्या पैशाचा बायकोला कचरा. दोन्ही काशा खुश. ही काशी खुश आणि ती काशी खुश. ती काशी काशी महाराजांची भाषा आहे. तुम्ही अगा स्वधर्म जरी लोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय आणि काशी वो साठी ओवे 12व्या अध्यायात मोक्ष देऊन होय कीर काशी उदार दीर काशी आणि शरीर तये वेच कीजे. ते मग तिथं शरीर ठेवावं लागत. हे तिथून इथं आलं. हे मी श्राद्धाचं खात नाही. उचलून आपटीन आणि गाथायला त्याला प्रमाण. वाराणसी गया पाहिली द्वारका. उगाच आपलं बावळट सारखं नाही 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 नाही. चला थोडं पुढं माणूस तयार करायचा आणि उठायचं. हे काय
कोणी काही काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसाय शिकली. आणि काहींना काहीच येत नाही, पण कोणालाही नाव ठेवायचं फक्त. त्यांचं कीर्तन यांचं कीर्तन. तुला एवढं मुळ्यात उठलं का हो? तू हातच झटकतो, एवढी आग होती का काय? काही झालं का? रात्री कोणतं कीर्तन त्यांचं ना. कधीच एक वाक्य धनाटायचं महाराज, आयुष्यात चांगलं करता आलं नाही तर कधी करायचं नाही, पण चांगलं करणाऱ्याला कधी बर्बाद करायचं नाही. हा, जो पैलवान जो आहे त्याचं कौतुक केलंच पाहिजे. चला थोडं पुढं, त्याचं तोंड थोडं तिकडे कर. हॉलमध्ये आवाजाचा प्रॉब्लेम येतो, तुम्ही भोंग बांधलं नाही, बॉक्सवर गंमत चालत नाही. पण खरेची मिली आई. तुमच्याशी बोलत तुम्ही म्हणाल तुला परत यायचंय का नेकनूरला, अजून 22 लाव. खरं सांगायचं नाही मला. फिरव अजून तिकडे थोडं, लगेच आवाज येईल. पाय फिरव तू. हे दोन्ही चालू केलं का सगळा पुरा फिरव. आलाय आता, मग आयुष्य गेलं त्याच्यात आमचं. बुवांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. काही जमलं नाही मला. चला आता मध्ये विक्षेप न करू. काय होतं मग ते जाणकार ऐकण्याचा मूड खराब होतो. आता परत थोडं मागे न्यायची पाळी आली मला तुम्हाला. अभंग तुकाराम महाराज कडवे 4 फायनल. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम आजारी एक तुम्ही बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, भामटेवाने ऐकायचं नाही. भामटेवाने कीर्तन हे बोलत जायचं, भामटेवाने ऐकायची ती सभा. कारण सभा म्हणजे काय, जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे, नव्याने जुन्यांना नाव ठेवणे. आणि आपण बघतो म्हणे 20 रुपये वाजवा टाळ्या शिजवा नाल्या. खांड तू काय गालवर आले मागच्या 15 गाल. आता बसले दाताड वासून ते. आता बॉम्बला 5 वर्ष. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण काय तुम्हाला का आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या. काही नाही मला, काही नाही. चला थोडं पुढं. आता करंट लावून दिलाय पटकन. आई साहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. आई साहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. महिलांनी विचारलं आई साहेबांना डोळे लागले तुम्हाला? लाजले आई साहेब. आई साहेबांच्या गालावर खड्डा पडला आणि राजे शहाजी आले. सांगितलं डोळे लागले तुम्हाला? ऐकलंय आम्ही ऐकलंय तुम्हाला डोळे लागले. आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं मला लागलेले डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा घोड्याच्या खाली, सोना लगाम. काला कमरेची तलवार आणि पट्टा. आई साहेबांनी कमरेला पट्टा लावला आणि मेन्यातली तलवार उपसली. आणि आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं ऐका माझे डोहाळे, ऐका माझे डोहाळे. हुकुमशाही संपणार, जुलुमशाही संपणार, राजा छत्रपती जन्माला येणार. राजे छत्रपती. सातव्या महिन्यात बाळाला सप्त धातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते याचं स्मरण होतं. ते देवाला प्रार्थना करतं देवा मला बाहेर काढ. मातेच्या उदर कोरी पचून विष्ठेच्या दातरी. आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते. आजीबाई बाळ बाहेर आल्याबरोबर हात ओला करते आणि बाळावर शिपडते. शिपडलं का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काही घेणं. मी आता बाहेर आलो आणि बाळ बाहेर आलं तेव्हा अध्याय नंबर 18
ओवी नंबर 100, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणून धनंजया जयापरी. आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते. अध्याय नंबर 18, ओवी नंबर 101, ललाटीचे लिहिले. आणि पुन्हा बाळाला नाव ठेवलं. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329, उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, असा मानव तयार झाला. आणि त्या माणसाला देवाने 14 गोष्टी दिल्या. आता त्या 14 ऐकायच्या पटकन. फायनल झालं. माणूस कसा तयार झाला? बनवून दाखवला. त्याला नाव कसं दिलं? बनवून दाखवलं. आता याला 14 गोष्टी दिल्या. एक, हात 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 नाही हात. हात आणि हात फक्त माणसालाच दिला. का? उत्तर, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि शुद्ध शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा. आणि काही बोगस नका दान करू. कोणताही कार्यक्रम असला आपल्या घरी, श्रीमंत माणसांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती दरिद्रीच असतात. बोलून काय कर, ते याड पडत. खाऊ नको, खाऊ नको आणि येऊ नको. महिला मंडळ आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला अजिबात बोलवायचं नाही. अहो ती रोग्यातच आहे. भात नको, आमटी पेत, तू येऊ नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. ती गरम करून तिच्या पोराला घालेल. तिच्या पोराच्या गालावरचं हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. श्रीमंतांना कधी दान नाही करायचं. आणि आपल्या लोकांना ती श्रीमंताची बुटं चाटायची सवय लागली. आपली लोक लय भिकारी. आता तुम्ही माया पुढे एवढे रंगले ना, आता एखादा आमदार खासदार आला, चालले त्याच्या मागं तुम्ही. इंदुरीकर गेला उडत. मी अशी लोक, इतकी भिकार विचाराची लोक. इंदुरीकर गेला उडत, तुम्ही लगेच त्याला म्हणा या 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 बसा आमच्या. काय नाही नाही, श्रीमंताला कधी बोल ते रोग्या. श्रीमंत माणसं दरिद्रीत राहतात. खाती नाही, खाती नाही, नुसते ताटली का पाहत्या. अरे खायला ना नाही का? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, आणि म्हातारपणी येडे होत्या. आला आरतीला, आला आरतीला. बरं मरती नाही. ही श्रीमंत माणसं लवकर मरती नाही. नुसता पडेल खाटाव आणि नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा. थोडी दारू. एक हात दान करा. आणि कशातही दान न करू, कशातही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटा, आम्ही घेतो 9 वार. बावळ्याचा बाजार नाही. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो घेतो वड, घेतो वड ने नावळी तो मुंडके. कशातही पैसा. 3 शब्द सांगतो नीट आहे का? अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद मोर्चेन आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद भजनाला वापरा. मारामाऱ्या करायला कशाला वापरतो? मारामाऱ्या करायचे दिवस गेले आता.
आता हे दंगली करणं, मोर्चे काढणं, टपरे पेटवणं, आंदोलन करणं हे दिवस गेले. ते पहिला काळ होता टपरी पिटून पळून जायचं. आता नाही नाही नाही, आता वा वा वा. आता ह्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. हा आता नाही, आता 100% जनता सीसी कॅमेरे ती. जर कधी टपरी बिपरी पेटवताना गाठ पडली ना, गाठ अशी खुटी गुतनतोय. खोटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाहीये. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. जरा दारुडे बिरुडे बेवडे बिवडे भंगार भुंगार पोर जरा नीट आहे का. 1 साइड भांग पाडीतून बागलात गुशिड्या झाल्या तुझ्या. बागलात गुशिड्या 1 साइड भांग काय ना. जरा तरुण पोरं जरा सावध होणं. आमच्या टोळीत या. आता एवढीच टोळी खरी राहिली जगात, बाकी सगळ्याला पाड्या. आमच्या टोळीत या नाही तर मराल मराल मराल. बायका मिळानं डिस्प्ले गेला काहींचा. डिस्प्ले चित्र दिसन. हात एक इथे बरं का, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. हात एक दान करीचा, हात एक बोलणे 2. चांगलं बोलत जा, नाही तर बोलू नका. चांगलं झालं. एवढा नाना महाराजांनी ते प्राध्यापक सुरेश जाधवनी एवढा मोठा कार्यक्रम चांगला ठेवला लक्ष्मण महाराजांच्या मार्गदर्शनानं. मग आपल्याला फक्त चांगला झाला म्हणायचं ना, नियोजन नाही. तू कुठं होता कोण फटी ना. नियोजन नाही, दरिद्री. एखाद्यानं गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं पालथ्या मेंदूचं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असं. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा तू गप ना. त्याचं तरी एकच येतोय, 3रं लफड आहे. काही जमलं नाही मला. चला आता मध्ये विषय न करू. काय होतं मग ते जाणकार ऐकण्याचा मूड खराब होतो. आता परत थोडं मागे न्यायची पाळी आली मला तुम्हाला. अभंग तुकाराम महाराज कडवे 4 फायनल. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम आजारी एक तुम्ही बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. भामटेवाने ऐकायचं नाही. भामटेवाने कीर्तन हे बोलत जायचं. भामटेवाने ऐकायची ती सभा. कारण सभा म्हणजे काय, जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे, नव्याने जुन्यांना नाव ठेवणे. आणि आपण भाई म्हणे 20 रुपये वाजवा टाळ्या शिजवा नाल्या. खांड तू कायचे गालवर आले मागच्या 15 गाल. आता बसले दाताड वासून ते. आता बॉम्बला 5 वर्ष. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण काय तुम्हाला का आता माया पुढे बसलं का? खरंय 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 मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या. काही नाही मला, काही नाही. चला थोडं पुढं. आता करंट लावून दिलाय पटकन. आई साहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. आई साहेबांना डोळे लागले, राजे शिवाजी पोटात होते. महिलांनी विचारलं, आई साहेबांना डोळे लागले तुम्हाला? लाजले आई साहेब. आई साहेबांच्या गालावर खड्डा पडला आणि राजे शहाजी आले. सांगितलं, डोळे लागले तुम्हाला? ऐकलंय आम्ही ऐकलंय तुम्हाला डोळे लागले. आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं, मला लागलेले डोळे ऐकायला सुद्धा तुम्हाला मन खंबीर करावं लागेल. उतरा घोड्याच्या खाली, सोना लगाम. काला कमरेची तलवार आणि पट्टा. आई साहेबांनी कमरेला पट्टा लावला आणि मेन्यातली तलवार उपासली. आणि आई साहेबांनी राजे शहाजींना सांगितलं,
ऐका माझे डोहाळे, ऐका माझे डोहाळे, हुकुमशाही संपणार, जुलुमशाही संपणार, राजा छत्रपती जन्माला येणार, राजे छत्रपती. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजली या बालकाशी, नाम नये तयापाशी. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, असा मानव तयार झाला. आणि त्या माणसाला देवाने 14 गोष्टी दिल्या. आता त्या 14 ऐकायच्या पटकन. फायनल झालं. माणूस कसा तयार झाला, बनवून दाखवला. त्याला नाव कसं दिलं, बनवून दाखवलं. आता याला 14 गोष्टी दिल्या. एक, हात. हात 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 नाही, हात. हात. आणि हात फक्त माणसालाच दिला. का? उत्तर, शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. दान करीत जा. आणि काही बोगस नका दान करू. कोणताही कार्यक्रम असला आपल्या घरी, श्रीमंत माणसांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती दरिद्रीच असतात, बोलून काय कर. ते याड पडत, खाऊ नको, खाऊ नको, येऊ नको. महिला मंडळ आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला अजिबात बोलवायचं नाही. अहो ती रोग्यातच आहे. भात नको, आमटी पेत, तू येऊ नको, खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि उरलेलं तिला बांधून द्या. ती गरम करून तिच्या पोराला घालेल. तिच्या पोराच्या गालावरचा हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. श्रीमंतांना कधी दान नाही करायचं. आणि आपल्या लोकांना ती श्रीमंताची बुटं चाटायची सवय लागली. आपली लोक लय भिकारी. आता तुम्ही माया पुढे एवढे रंगले ना. आता एका नामदार खासदार आला, चालले त्याच्या मागं तुम्ही. इंदुरीकर गेला उडत. मी अशी लोक, इतकी भिकार विचाराशी लोक. इंदुरीकर गेला उडत, तुम्ही लगेच त्याला म्हणा या 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 बसा आमच्या. ए नाही नाही, श्रीमंताला कधी बोल ते रोग्या. श्रीमंत माणसं दरिद्रीच राहतात. खाती नाही, खाती नाही, नुसते ताटली का पाहत्या. अरे खायला ना नाही का. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, आणि म्हातारपणी येडे होत्या. आला आरतीला, ए आला आरतीला. बरं मरती नाही. ही श्रीमंत माणसं लवकर मरती नाही. नुसता पडेल खाटाव आणि नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा. थोडी दारू. एक हात दान करा. आणि कशातही दान न करू, कशातही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी फेटे सुरू केली. आता तुम्ही बांधा फेटा, आम्ही घेतो 9 वार. बावळ्याचा बाजार नाही. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो घेतो वाढ, घेतो वाढ नावळी तो मुंडके. ए कशातही पैसा. 3 शब्द सांगतो नीट आहे का. ए अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका. अंगातली ताकद मोर्चेन आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद भजनाला वापरा.
मारामाऱ्या करायला कशाला वापरतं? मारामाऱ्या करायचे दिवस गेले आता. आता हे दंगली करणं, मोर्चे काढणं, टपरे पेटवणं, आंदोलन करणं हे दिवस गेले. ते पहिला काळ होता टपरी पिटून पळून जायचं. आता नाही नाही नाही, आता वा वा वा. आता ह्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करते. हा आता नाही, आता 100% जनता CC कॅमेरे ती. जर कधी टपरी बिपरी पेटवताना गाठ पडली ना, गाठ अशी खुटी गुतवतोय. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. 3 महिने जामीन नाहीये. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. जरा दारुडे बिरुडे बेवडे बिवडे भंगार भंगार पोर जरा नीट आहे का. 1 साइड भांग पाडीतो बागलात गुशिड्या झाल्या तुझ्या. बागलात गुशिड्या 1 साइड भांग काय ना. जरा तरुण पोरं जरा सावध व्हा, आमच्या टोळीत या. आता एवढीच टोळी खरी राहिली जगात, बाकी सगळ्या लबाड्या. आमच्या टोळीत या नाही तर मराल. बायका मिळानं डिस्प्ले गेला, काहींचा डिस्प्ले चित्र दिसन. हात एक इथे बरं का, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. हात एक दान करीचा, हात एक बोलणे 2. चांगलं बोलत जा, नाही तर बोलू नका. चांगलं झालं. एवढा नाना महाराजांनी ते प्राध्यापक सुरेश जाधवनी एवढा मोठा कार्यक्रम चांगला ठेवला लक्ष्मण महाराजांच्या मार्गदर्शनानं. मग आपल्याला फक्त चांगला झाला म्हणायचं ना, नियोजन नाही. तू कुठं होता? कोण फटीना नियोजन नाही. दरिद्री एखाद्यानं गाडी घेतली ना, हप्त्यावर घेतली असं पालथ्या मेंदूचं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असं. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा तू गप ना. त्याचं तरी एकच येतोय, 3रं लफड आहे. हात एक बोलणे 2, पटापट ऐका. हसणे 3 आणि हसत जा. हसणं ही जगात ईश्वराने दिलेली देणगी आहे. माणसं म्हणजे कामून हसलंच पाहिजे. आणि हसणारी माणसं मोकळ्या मनाची असतात. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची. आणि जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. हो, म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. हात एक बोलणे 2 आणि हसणे 3. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो. माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो. इंदुरीकर मरल ना महाराज, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येणार द्या. ही काय म्हणत होत, आता येणार, उद्या येणार, आणि मी गेल्यावरही. कारण आपलं वाक्य कालही खरंय, आजही खरंय, उद्या थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. हसत जा. राहायचं तरी किती दिवस, आणि नुसतं चिंता करून काय करतो. हसत जा, बोलत जावं. आणि मोबाईल वापरल्यामुळं काय झालं महाराज, मोबाईल वापरणाऱ्या माणसांमुळं, मोबाईलमुळं संवाद संपला. माणसं बोलायची बंद झाली. पाया पडून सांगतो, मोबाईलमध्ये 8 रोग आहेत, एका मिनिटात सांगतो. 8च्या 8. एक, मोबाईलमुळं संवाद संपला, माणसं बोलणे बंद झालं. आणि पाया पडून सांगतो, कोणतंही संकट आलं तर त्याच्यावर सोल्युशन आहे. कुणापाशी बोलत जा. आतल्या आत ठेवायचं नाही कधी. बोल. कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला, पोरगी येते देते, स्वभाव आहे तिचा. मग का तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जळवतो, म्हणजे पागल आहे का तू.
अरे अरे शक्ती का मेल तू चौथा आहे 3 भूत झाले तू खैस होशील खैस एक मोबाईल मुळे संवाद संपला आणि पाया पडून सांगतो बोलत आहे मान्य आहे का बा कारण हे बा लिंबाची लिंबुळी किती जरी वरून पिवळी झाली तरी आतून हे पा जीवनामध्ये संकट येणारच आहे कमी जास्तपणा राहणार पोरांनो कधी नाराज नाही व्हायचं जीवनावर नाराज संकट येणार संकट नाही आलं ते जीवन नाही संकट यायलाच पाहिजे त्याला सामर्थ्यानं तोंड द्यायचा पण कुणाचा तरी सल्ला घ्यायचा आणि हे बोलणं बंद झाल्यामुळं ह्या मोबाईलमुळं संवाद संपला परिणाम ते विचार मेंदूत घोळत राहिले ब्रेन ऑफ सर्क्युलेशन कमकुवत झालं हृदयाच्या पेशी कमी झाल्या परिणाम अटॅक अटॅक येण्याचं कारण अटॅक हा रोग नाही इट इज ए इट इज नॉट अ डिसीज अटॅक इज नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाहीये धर्माचे पालन करणे पाकडणं घडणे जमा करणे कामा बीज नाव प्रसिद्ध संगी किती शिकील तर तमले स्वतः तटर परमेश्वर परमात्मा सोडे तर सत सत श्री शेत निवडलेला भंग महाराज भूषण येतुडे जबर तुकोपर्यंत तुकोर म्हणजे गाते तिच्या चरणात सगळ्यांच्या भंडारातला मानवी जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर एक तत्व पाळायला सांगणारा भंग आहे विठा अभंग तुकोर महाराज तुकोर म्हणजे गाते तिच्या चरणाच्या आणि अभंगाला सुरुवात करण्यावरी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे त्याला कडवे 4 आहेत तुकोबारायांच्या खात्यात एकूण अभंग 4092 आहेत 4092 अभंगामधले 125 अभंग तुकोबारायांच्या खात्यात मागणी पर आहेत राहिलेले जे अभंग आहेत ते नाट वासुदेव पांगोळ एकाखडी सालमालो निर्याणकाल गवळणी पाईक व्यापिचारी अभंग हिंदुस्थानी अभंग माहेरची मात ख्याल आरती संग्रह काला गवळणी नैमित्तिक अभंग उपदेशपर अभंग संतपर अभंग करुणापर अभंग विनवणीपर अभंग असा टोटल गाथा 4092 अभंगाचा असा आहे अख्खा गाथा त्यात नाट हे प्रकरण आहे वासुदेव हे प्रकरण आहे बुपाळा हे प्रकरण आहे त्यातला आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे गाथ्यातील आहे कडवे 4 आहेत आणि हा अभंग ह्याच्यावर मानवी जीवाला तत्व पाळायला सांगणार आहे अभंगातलं पहिलं विश्लेषण असं आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांच्या कडवे 4 आणि एक तत्व पाळायला सांगणार आहे ऐकणाऱ्यांची पहिली शंका तुकाराम महाराजांनी आम्हाला का सांगावं उत्तर जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे पखवाद्यानं पखवाद वाजवला उपकार नाही गायकानं गायन केलं तर उपकार नाही कीर्तनकारानं कीर्तन केलं तर उपकार नाही ह्या जगात आतापर्यंत या जगावर दोघांनीच उपकार केलेत एक संत आणि 2 भगवंत बस बाकी उपकार विपकार नाही काही लोक म्हणतात आम्हाला समाधीची सेवा करायची घर जाळून कोळशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही 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 या लबाड आहे सगळ्या हा काही माणसं म्हणते मी पंकज स्वामीची सेवा केली पागल आहे तू पोचलं तुला पंकज स्वामीने तुला भाकरी घातल्या तो सेवा नाही केली तू त्यांच्या नावावर मोठा झाला या जगात सेवा बिवा करायला कोणाला ऊत आला नाही या जगात दोघांनीच आतापर्यंत जगासाठी केलंय एक आई वडील आणि 2 संत दोघांचेच हाल झाले आईनं फुकट दूध पाजलं तिची रवानगी वृद्धाश्रमात झाली बापानं बांध करून वाढवली पोरानं टेप लावून ऐकली बापानं पाणी मारून कापूस शिकला पोरानं पाणी टाकून पिऊन कापूस शिकला स्वतःच्या आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली स्वतःच्या संसाराची राख केली तेव्हा गाथा तयार झाला लोकांनी तो गाथा घरात सुद्धा ठेवला नाही जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे संत त्यासाठीच आले उद्धार या
विठाल अभंग तुकाराम महाराजांचा तुकारामाच्या गाथे दिलाय 4 चरणाचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे, कडवे 4 आहेत. हा अभंग तुकोबरायांचा आहे, गाथ्यातील आहे, कडवे 4 आहेत. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे, उपकार कोणी करत नाही, प्रश्न दुसरा मिटला, याच्यात काही शंका नाही. तिसरा मुद्दा, तुकाराम महाराजांनी धर्माचं तत्व पाळायला माणसालाच का सांगावं, व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन बिहाइंड इट, त्याच्या पाठीमागे कारण काय, इज अँड एव्हरीथिंग एज अ रिझन. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. पहिलं वाक्य आहे, गाथ्यातील अभंग आहे, कडवे 4 आहेत. दुसरा मुद्दा, जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. मग तुकाराम महाराज हे तत्व पाळायला माणसालाच का सांगतात, त्याचं उत्तर आणि अभंगात सुरायचं. माणसालाच का सांगायचं उत्तर, पहिलं जग शून्य होतं. टाळकरी बिळकरी इनेकरी विनेकरी चोपदार विबदार महाराज बिराज सावध बसायचं आणि उत्तर द्यायचं. दिंड्या बिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे, मोकार दिंड्यावर चालवणारे, गायकवादक शाळेने सावध राहायचं आणि उत्तर द्यायचं. पहिलं जग शून्य होतं, मान्य आहे का बा? हा म्हणा नाही म्हणा. पहिलं जग शून्य होतं, हा म्हणा नाही म्हणा. हो, उत्तर, पहिले कोटेत नव्हते खाई, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. फायनल का? पहिलं जग शून्य होतं. म्हणजे जगात मूळ ब्रह्म किती? एक. ब्रह्म किती? एक. त्या ब्रह्म तयार झालं. जगत तयार करताना देवाने सगळे तयार केले. काय काय केलं? यदी, जारस, स्वेदस, अंडस, उद्भिष. किती झाल्या खाणी? आजारी एक तुम्ही 4, मग बोलत जायचे किती जणाला. 4 झाल्या खाणी आणि 84 लक्ष झाल्या योनी. आता यांनी खाणी ऐका. जारस, स्वेदस, अंडस, उद्भिष, जलचर, भूचर, खेचर, उभयचर, पस्तीवर्ग, सस्तनवर्ग, सरीसृपवर्ग, पाण्यात राहणारे, हवेत राहणारे सगळे प्राणी तयार केले. आणि देवाने एकट्याला कर्मना म्हणून जग निर्माण केलं. पण देवाने असं ठरवलं, सगळे प्राणी तयार केले, पण भजन करणारा, माळ घालणारा, गल लावणारा, जनता लुटणारा, जनतेला लुटून खाणारा एकही प्राणी नाही. सगळे प्राणी वेगळेच आहेत. मग आता असा एक प्राणी तयार करायचा, नीट आहे का? असा एक प्राणी तयार करायचा का त्याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्त. आणि अशी बुद्धी द्यायची का त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. त्यातले बंकट स्वामी. बंकट स्वामीने देव पाहिला नाही. देव पाहिला नाही, त्यांनी देव पाहिलाही नाही आणि लोकांना कंबर बांधून सांगितलाही नाही.
बंकट स्वामीने देव पाहिलाही नाही, देव दाखवलाही नाही, स्वतः देवच झाले. पुरावा पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत. पण तुम्ही काय करा, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. जेवढं घुसल डोक्यात तेवढं. आता आपण चला थोडं पुढं. देव पाहायचा नाही, त्याला देव होता आला पाहिजे असा प्राणी तयार करायचा. कोण करायचा? तो ठरलं देवाचं. एकटं आपण जे तयार केलं, झालं झालं, उसळतं झालं, अंड झालं, तुम्ही सगळं झालं. मग आता माणूस तयार करायचा, पण माणसाला आयुष्य द्यायचं कमी, पण हाय क्वालिटी ऑफ नॉलेज, बुद्धी फास्ट देऊन टाकायची. तो देव नाही झाला पाहिजे, तो देव झाला पाहिजे. त्यानं देव पाहायला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. मग त्याला आयुष्य द्यायचं 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले? 50 मध्ये 25, 100 मध्ये 50 गेले झोपेत आणि 50 राहिले. 50 मध्ये 3 टप्पे: बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टवळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटावर उताना पडण्यात. काय केलं म्या काय केलं? तो काय नाही केलं, तो काय नाही केलं, काय केलं म्या? सगळे लफडे तो एकट्यानंच केलं. करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. खाटावर पडलेलं म्हातारं उतारं पडतं, म्हणतं काय केलं म्या? ऐका अभंग महाराज मंडळी सगळं, काय केलं म्या? अरे मी तर वानात अपराधी कर्महीन मती मंत बुद्धी तुझ म्या ठेवले नाही कधी वाचे कृपा नाही माय बापा. अरे नाही ऐकले गायले गीत धरली लाज सांडली हित नावडे पुराण बसले संत केली मत परनिंदा. करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंडकर चरण. नाही संत सेवा घडले दान, पूजाव लोकन मूर्तीचे. असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म पाव. न कळे हित नये बोलू आठवते, आप आपल्या घात करू. शत्रू झालो मी दावे दारू, तो कृपेचा सागरू. उतरी पार तुका म्हणे. फायनल काय केलं? तो बांध करून जमीन वाढवली. जेवढे उभे होते तेवढ्यांचे पैसे घेतले आणि मतदाना दिवशी गावाला निघून गेला. ती हाय काय केलं ना? करू नये तो केला बा. मग बालपण गेलं बालपण गेलं टिंगल्या टवाळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटानं उतानं पडण्यात. पुरावा त्याला गाठ्यात असा आहे: बालपण गेले नेणता, तरुणपणी विषय व्यथा, म्हातारपणी प्रवतली चिंता. बस काहीच केलं नाही ना. मग आपण म्हातारच्याला बनवायचं कसं आणि त्याला काय काय द्यायचं ठरलं. आता माणूस तयार करायचा, पण ठरलं त्यासाठी 2 जण पाहिजे, स्त्री आणि पुरुष. तेही कसे करायचे पहा. 80% माणसं म्हणतात बा मी चांगला वागून माझा पोऱ्या नालायक का आला. हे जवळजवळ 99% लोकांचं हेच दुःख नाही. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. खलास म्हणजे ते नाव लिहायच्या लायकी देत नाही भजन्यांची. 50% कीर्तनकारांची पोरं 90 आणतात. माल सगळा खराब का आला? त्याचं उत्तर आहे बऱ्याच लोकांची तक्रार आहे. बरं मी तर बाप रामायण सांगतो आणि पोरा दुसऱ्या गावातून सीता घेऊन येतो. बरं बाप भागवत शिकायला गेला काशीला जग मारायला. काशीला जाणारे ध्यानात ठेवा वारकरी. बावळाटपणा करीत नका तो. काशीचा असा नियम आहे, गावात परत जिवंत यायचं नसतं. हे येडपाट काशीला गेलं, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशी तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? जगमार आहे काशीला गेला का तू? गेला का आला काशीला? गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. गेलता का बावळाट नाही. आणि आमच्याकडे तो महाराज मंडळीचा धंदा झालाय. 5-50 लोक गोळा करो, चलो काशी ट्रिपा. बरं आपल्याला नाही लय हाऊस या याडपटांना. यांना तर लय हाऊस. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे, बी लागलीच त्याला. चालली याडपटावानी काशीला. काय जायचं काशी? आमच्या महाराज लोकांचा धंदा झाला, दिवस निघा त्या
पैसे उरा द्या, उरलेल्या पैशाचा बायकोला कचरा, दोन्ही काशा खुश. ही काशी खुश आणि ती काशी खुश. ती काशी काशी महाराजांची भाषा आहे. तुम्ही अगा स्वधर्मजरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला, आणि दीपा सवे हरपला प्रकाश जाय, आणि काशी वो साठी ओवे 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन होय कीर काशी, उदार दीर काशी, आणि शरीर तये वेच कीजे.